तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। इंस्टाग्रामवर तूच हसण्याचा इमोजी टाकला, आमच्या भाऊच्या नादी लागतो का असं म्हणत 10 जणांच्या टोळक्यानं एकत्रित येत प्रसाद गीते व त्यांचा मित्र गणेश लोंढे या जबर मारहाण करत गणेश लोंढे यांच्या पोटात चॉपर खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत चिंचविहिरे येथील प्रसाद बाळकृष्ण गीते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 16 मे रोजी रात्री चिंचविहिरे शिवारातील एका पडीक क्षेत्रात मी व माझे मित्र तेजस साळवे, राहुल त्रिभुवन, गणेश लोंढे आम्ही गाडी घेण्याबाबत चर्चा करत बसलो असताना तिथं अनिकेत गीते व अक्षय जाधव हा आला। यांनी इंस्टाग्रामला इमोजी का टाकली व ती फिर्यादी गीते यांनी टाकली या संशयावरून जवळ आले। यावेळी आशिष सांगळे मला म्हणाला की इंस्टाग्राम अकाउंटवर स्माइल इमोजी ही तूच टाकली आहे, तू आमच्या भावाला नडतो का? आमच्या पोरांच्या नादी लागायचं नाही असं म्हणत आरोपी आशिष सांगळे याने फिर्यादी प्रसाद गीते याच्याजवळ येत कानाखाली मारले। त्याचबरोबर आरोपी अनिकेत गीते यांनी लोखंडी गज प्रसाद गीते यांच्या डोक्यात घालत मारहाण केली। यावेळी फिर्यादी खाली पडला असता इतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली व फिर्यादी सोबत असलेल्या गणेश लोंढे यास आरोपी आशिष सांगळे यांनी खिशातील चॉपर काढत पोटात खुपसवला। हा आता आमच्या नादी लागतो का, याला इथेच मारून टाकू असं म्हणत मारहाण केली। या प्रकरणी प्रसाद गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आशिष अनिल सांगळे राहणार राहुरी फॅक्टरी, अक्षय कैलास जाधव राहणार चिंचविहिरे, यश संजय भोसले राहणार चिंचोली तालुका राहुरी, अनिकेत राधाकिशन गीते राहणार चिंचविहिरे, गोपाल गायकवाड, विकास मोकळ, हर्षल सोनवणे, श्रीकांत खंडागळे, गणेश तारडे व रॉनी आदी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या मारहाणीत चॉपर हल्ला झालेल्या चिंचोली फाटा येथील गणेश लोंढे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करतात। घटनेनंतर पसार झालेल्या आशिष सांगळे व अक्षय कैलास जाधव यांना राहुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव, सूरज गायकवाड, श्री कुऱ्हाडे यांनी अहिल्यानगर इथून अटक केली आहे। अन्य पसार आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासन मागावर आहे। नेमका हा वाद इंस्टाग्रामवरून झाल्याचं पोलिसात म्हटलं असलं तरी जुन्या वादातून किंबहुना एकमेकांच्या खुनशी वृत्तीतून हा प्रकार घडल्याचं चर्चेतून समजतंय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।